भाजप मुख्यालयात आज पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक। नवीन राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीची प्रक्रिया निश्चित होण्याची शक्यता। शरद पवार आज विदर्भ दौऱ्यावर। वर्धेत माजी आमदार सुरेश देशमुख यांच्या 75व्या वाढदिवसाला शरद पवार आणि नितीन गडकरी एकाच मंचावर येणार। लाडकी बहीण योजनेवरून कोल्हे आणि सुप्रिया सुळे यांची विधानं नैराश्यातून सुनील तटकरे यांचा पलटवार। कायमस्वरूपी मराठा आरक्षण कधी मिळणार? आंदोलकांवरील गुन्हे मागे कधी घेणार? मावळमध्ये मराठा आंदोलकांचा अजित पवार यांना सवाल। दगडफेक करणाऱ्यांची पाठ सोलून काढा। नाशकातील दगडफेकीवर भाजप आमदार आशिष शेलार यांची प्रतिक्रिया। लाडकी बहीण कार्यक्रमाला आलं नाही तर फॉर्म रद्द करण्याची सरकारची धमकी। खासदार सुप्रिया सुळे यांचा सरकारवर निशाणा। हिम्मत असेल तर फॉर्म रद्द करून दाखवा, सुळेंचं आव्हान। एमपीएससीच्या पूर्व परीक्षेची तारीख बदलण्यास आयोगाचा नकार। समाज कल्याण अधिकारी पदासाठी उद्या तर नागरी सेवा संयुक्त परीक्षा 25 ऑगस्टलाच होणार। भाड्याच्या घरांसाठी 8 दिवसात फक्त 5403 अर्ज। घरांच्या वाढत्या किमती आणि अर्ज करतानाच्या अडचणींचा परिणाम। मुंबईतील 2,13,000 झोपडीधारकांना पक्की घरं मिळणार। विविध प्राधिकरणांवर याची जबाबदारी। बीएमसी, सिडको, म्हाडासह एमएमआरडीए कडून प्रकल्प उभारले जाणार। अहमदनगरच्या जामखेडमध्ये मुसळधार पाऊस। वाड्या वस्त्यांचा संपर्क तुटला। लेंडी नदीवरचा पूलही पाण्याखाली। जेसीबीच्या साहाय्याने लोकांना बाहेर काढलं। जालना जिल्ह्यात सकाळपासून पावसाची दमदार हजेरी। पावसामुळे ओढे नाले तुडुंब तर रस्त्यांनाही नद्यांचं स्वरूप। एका दिव्यांगाचा बस स्टॉपवरील काळीज हेलावणारा व्हिडिओ व्हायरल। बस स्टॉपमधील खड्ड्यांमुळे दिव्यांगांचे अतोनात हाल। सीएसएमटी परिसरात कॅब चालकाला मारहाण प्रकरणी पोलीस हवालदार निलंबित। पार्किंगवरून कॅब चालकाला केली होती मारहाण।